मग आपण अरे बापरे एवढं महाग नाही, नको आम्हाला, हे केवढ्याचं आहे. मित्रांनो आता आपण निघालो आहे बाणेर हिल्सला. आज वातावरण तसं चांगलंच आहे आणि ट्रॅफिक पण कमी आहे, ऊन पण कमी आहे, पावसाची शक्यता कमी आहे. हॅलो, कुठं चाललोय आपण? आज आपण जात आहोत बाणेर हिल्सला आणि आमची ड्रायव्हर आहे रुपाली. चला तर काय करते? आपलं रील पाहते. सानूचे एक्सप्रेशन खूप छान होते. ही रील बनवण्यासाठी तिला इतकं कन्व्हिन्स करावं लागलं, कित्येक वेळेस तिला घेऊन बसावं लागलं की हे आपण रील शूट करू, इकडं बघ. दोघींना सेम, पण झाली रील छान. आपल्यासोबत आज आनंद कानडे आणि त्याची वाईफ स्नेहा कानडे दोघ जण आहे. ही आपली जपेच आहे. कुठं राहिली मित्र? राहिली. अरे यार, तिला म्हणा अजून भरपूर वर जायचंय म्हणा. देवी वाट बघायला लागली तिकडं. आमच्यातला एक भिडो खालीच राहिला, स्नेहा कानडे. आणि तिचा महादेव आमच्यासोबत चाललाय देवीला. किती दिवसांनी फिरायला आलो आपण? 5-6 महिने झाले. हा, सानवी येऊच देत नाही ना फिरायला. काय ग बाई, किती निवांत दिसतो. ना ऑन कॉल, ना ऑफिस, ना शनिवार रविवार, ना वीकडेज. मस्त यायचं, खायचं, झोपायचं, इथं बसायचं थंड हवेत. पाऊस आला की एक मंदिरात जाऊन बसायचं, आहे का नाही? निवांत पण आहे का नाही? तुम्हाला काय वाटतं? असं आयुष्य पाहिजे. आता आपल्यासारखी धावपळ होते. त्याला सिरियस नको बोल ना. झोप उठून बसते तू तर. झोप बाई झोप, काही ताण नको घेऊ, आरामशीर. हा, जीभ दाखवून घे, तूच राहिली आता. चला देवी, चला लवकर. इतकं हळूहळू नाही चालत. इतक्या लवकर अजून तर सुरुवात पण नाही झाली. सानवी उठायच्या आधी आपल्याला घरी जायचंय, नाही तर तिला इकडे घेऊन यावं लागेल. वाटते पहिल्यांदा आलायस का? असं निसर्गरम्य ठिकाणामध्ये पहिल्यांदा आलायस का? हो रे, पहिल्यांदा आलोय. अच्छा. पण एवढं छान निसर्गरम्य ठिकाण पुण्याच्या मध्यवर्ती भागात, खूप प्रसन्न वाटतंय. कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. पहिल्यांदा आली असं नाही का? हो, खूप शांत. बाणेर हिल्स याच्यासाठी फेमस आहे की असं सगळीकडून सगळं बिल्डिंग आणि मध्ये एक असं उंच ठिकाण, इथं झाडं झुडपे, डोंगर, मंदिर. एक दिवस असं पूर्ण येऊन राहायला पाहिजे इथे. नक्कीच. शांत वातावरण. राहण्याची व्यवस्था नाही तर राहायला असतो आपण, है ना? हो, तुम्ही कधी केवड्याचं झाड बघितलं नाही? केवड्याचं झाड? आपण जातो ना त्या नर्सरीमध्ये, त्यांना विचारतो ना, काका केवड्याच झाड आहे? तेच आहे ते केवड्याचं झाड. अजून काय वेगळं आहे? तेच झाड असतं, त्यालाच केवड्याचं झाड म्हणतात. मग तो म्हणतो 50 रुपयाचं. मग आपण अरे बापरे एवढं महाग नाही, नको आम्हाला, हे केवड्याचं आहे, असं असतं ते. मग ते गाणं आहे ना, केवड्याचं पान, ते पण तेच आहे. ते गाण्याचं काय आहे ना ऍक्च्युअल मध्ये, मी सांगतो तुला. तो जो लेखक होता तो नर्सरीमध्ये गेला. नर्सरीमध्ये तो फुलं आणण्यासाठी गेला होता, झाड आणण्यासाठी गेला होता, पण तिथं त्याला जाऊन आठवलं. त्यांनी विचारलं त्या नर्सरीच्या ओनरला
केवड्याचं पान तू. अच्छा आत्ता समजलं मला. हा ते पानाचं झाड होतं ते. आपण जे विड्याचे पानं खातो ना त्याचं झाड होतं ते. तर ते त्यांनी विचारलं त्याला केवड्याचं पान तू. त्याच्यावरून लेखकाला आठवलं, कवीला आठवलं आणि त्यांनी ती कविता लिहिली. आणि ती इतकी फेमस झाली अजय अतुलच्या आवाजामुळं की हिस्ट्री तर तुला माहितीच आहे का नाही. आले 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 पोहे आले पोहे आले पोहे आले. केवढ्याला आहे दादा?